आपला परिचय करून देते. मी सरिता तुषारगिरे, प्रभाग क्रमांक 16ची उमेदवार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मला तिकीट मिळालं, त्याबद्दल माननीय राजसाहेब ठाकरे यांचं मी धन्यवाद करते. आणि वचन मला बोलण्यापेक्षा असं वाटतं की मी करून दाखवावे आणि नंतर बोलेन, कारण की सगळ्यांना माहिती आहे, जनता जागरूक आहे की इलेक्शनच्या वेळी सगळे खूप मोठे मोठे आश्वासन देतात, पण अस्तित्वात ते काही कामं होत नाही. आणि म्हणूनच मला त्यांची मानसिकता बदलायची आहे आणि कामं करून दाखवायची. महिलांसाठी रोजगार झालं, स्वयंरोजगार झालं, महिलांनी आत्मनिर्भर व्हावं, महिलांनी पुरुषांवर अवलंबून नसावं, त्यांच्यासाठी महिलांसाठी सगळ्यात जास्तीत जास्त कामं करा. महिला आणि तरुण वर्ग त्यांच्यासाठी रोजगार तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे, ते आपण करण्याचा प्रयत्न करू. स्वावलंबी व्हावं महिलांनी सगळ्यात जास्ती, आणि तरुण वर्ग जो आहे त्यांनी कोणत्याही प्रकारे नंतर त्रास होऊ नये रोजगार संबंधी किंवा शिक्षणासंबंधी, तर आम्ही त्यांच्यासाठी काम करतो. एरियामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न तर मला असा पडला की स्वच्छता, गटार जे आपण दिसत आहे ते आपण कामं करूयात. आणि मला असं वाटतं की मोठे मोठे कामं करण्यापेक्षा, ब्रिज किंवा बिल्डिंग आहे, रस्ते वगैरे करण्यापेक्षा सामान्य जीवनातल्या ज्या दैनंदिन जीवनातल्या समस्या आहे मला त्याच्यासाठी काम करायचे. हात जोडून विनंती आहे तर त्यांनी, एक महाराष्ट्रीयन महिला, मी एक घरगुती सामान्य महिला आहे, तर मी त्यांच्या भावना, ज्या समस्या आहेत त्या नक्की समजू शकेल. आणि राजकारणापेक्षा एक भावनिक संबंध जो असतो, पक्ष किंवा राजपक्ष म्हणतो आपण, एक राजनेता म्हणतो, काही म्हणतो, तर जनतेसोबत एक भावनात्मक संबंध असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तर माझी ते इच्छा आहे की मी लोकांना जे आहे आपल्या भावना समजून आणि त्यांच्या भावना समजून त्यांच्यासाठी नक्की काम करेल. आणि राजकारणी हे जे गलिच्छ वातावरण राजकारण चाललेलं आहे आता, तर ते मला कुठं कुठं लोकांची विचारधारा जी बदललेली आहे, राजनीतीवरून, राजकारणावरून खूप विचारधारा लोकांची बदललेली आहे. काहीचे कमेंट्स खूप वेगळे असतात राजकारणावरून, तर ते एक विचारधारणा लोकांची बदलावी तसं मला काम करून दाखवायचं आहे. तर मला असं वाटतं की जनतेने मला एक संधी द्यावी आणि मला बहुमताने विजयी करावं. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय. विधानसभामध्ये आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला माझी तिकीट कट करण्याच्या मागे कोणाचं कट कारस्थान होतं. साहेबांनी तिकडे पाठिंबा दिला, माझी तिकीट कट केली. पण साहेबांनी मला यावर्षी माझ्यावरती विश्वास ठेवला. हा महिला आरक्षण असल्यामुळे मी माझ्या मिसेसला उभं केलं आणि राजसाहेबांचा पूर्ण आमच्यावरती विश्वास आहे की त्यांनी माझ्या मिसेसला तिकीट दिली. त्याबद्दल मी साहेबांचे आणि सर्व श्रेष्ठी पक्षश्रेष्ठी मी धन्यवाद बोलतो. कारण की कसं आहे, मोदी आणि EVM हे दोनच जिंदाबाद. भारतीय जनता पार्टीचा चेहरा कोण आहे? EVM मशीन आणि मोदी, बाकी काही नाही आहे. गुंडागर्दी चालू आहे, सर्रास गुंडागर्दी चालू आहे, सर्रास पैशाचा वापर चालू आहे. इकडले लोक तिकडे, तिकडले लोक इकडे, गलिच्छ राजकारण करून ठेवलेलं आहे. या 5 वर्षानंतर हे तुमचं बिहारचं जे राजकारण आहे ना, ते महाराष्ट्रामध्ये राजकारण घडलं. तुमच्या मीडियाद्वारे मी सांगू इच्छितो, मिस्टर चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री या जिल्ह्याचे असून सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला म्हणतात की इलेक्शन आलं तर मीडियावाल्यांना चहा पाण्याकरता बोलवा, आपण जिंकून जाऊ. हे काय भाषा आहे का? संविधानामध्ये आहे ना इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, पत्रकार स्तंभ आहे का नाही काही? अशा प्रकारे गुंडागर्दीचं राजकारण करून EVM मशीनचा वापर करून हे लोक जिंकत आहे. ते पण त्यांना यावेळेस खूप कठीण चाललेलं आहे. त्याच्यामुळे यावेळेस विजय होईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नक्की विजय होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे इंजन आगे इंजन.